चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाच्या वादात विभागीय आयुक्त नागपूर यांनी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राजेश अड्डूर यांची गटनेते म्हणून झालेली नोंद रद्द करत बहुमताच्या आधारे निवड झालेल्या नगरसेवक सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेते पदाचा वाद अखेर निकाली निघालाय. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयानुसार काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार गटाला हा धक्का मानला जात आहे, तर खासदार प्रतिभा धानोरकर गटाची यात सरशी झाली आहे. मी गटनेता झालो असलो तरी काँग्रेसच्या सर्व 27 नगरसेवकांना सोबत घेऊन मी लोकांच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया नगरसेवक व गटनेते सुरेंद्र अडबाले यांनी दिली आहे. आजच मला दुपारी 2:30-3 वाजता ऑर्डर आला. विभागीय आयुक्तांनी हा ऑर्डर दिलेला आहे गटनेत्याचा म्हणून. जी गटनेत्याची प्रक्रिया नागपूरच्या आयुक्त कार्यालयात सुरू होती, या संदर्भामध्ये कोर्टामध्ये सुद्धा सुनावणी झालेली होती आणि कोर्टाच्या आदेशाने आयुक्त मॅडमनी आज मला ह्या गटनेत्याचा आदेश पाठवलेला आहे. अवघ्या 6 महिन्यात गटनेता बदलण्याची एक प्रक्रिया जी आहे ती काँग्रेसमध्ये पार पडली. या गटबाजीवर काय तुम्ही आता उपाय कारण का तुम्हाला गटबाजीचा सामना करावाच लागणार आहे? हो, नक्कीच. परंतु या 6 महिन्यामध्ये गटनेता बदलला. बऱ्याचशा नगरसेवकाच्या गटनेत्याच्या बाबतीमध्ये नाराजी होती आणि 15 नगरसेवकांनी नोटीस काढून एक मीटिंग कॉल केली होती मागच्या महिन्यामध्ये आणि हा गटनेता आपल्याला नको बा अशी भावना नगरसेवकांची होती आणि त्या अनुषंगाने ही प्रक्रिया पार पाडली. याला थोडासा वेळ जरी झाला असला तरी आज मी गटनेता झालेलो आहे. परंतु काँग्रेसचे जे 27 नगरसेवक आहे या सर्वांना घेऊन पुढे जाण्याची किंवा काम करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. नक्कीच सर्व नगरसेवकाच्या साथीने, काँग्रेसच्या नेतृत्वाच्या साथीने मी गटनेता म्हणून लोकांच्या जास्तीत जास्त समस्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.